अरे मेल्या इलस तो पण थाई ना जातच तो पण थाई ना आणि तुझी इंटी थाई ना असताना पैसा काही नाही इलस शी नाही हो शू डॉक्टर घेतलं बघा शी अरे बाबा वाक्य घे वाक्य झोपता काय करतो काय करतो ठीक आहे ना इथं बंडवडीत मॅची आहे प्रॅक्टिस करता मॅच खेळू जातो म्हणते उलट अरे मेल्या रोज सगळं गाडीवर घरात बायको पण रोज घाल काहीतरी वेगळा बोल गर्विष्ठे बोल गर्विष्ठे हा तुझं वस्तू आनंद करून तुझा गर्व आणायची संधी मला लाभली आणि तिथे कदा बिघडूच नाही अरे तुझं असलं या मुलींना समज करा गेलो झाला त्याचे 4 वाक्य होती ती मतलानी गेलो आता पुढचा कोणा हो आता पुढचो येता दुशासन दुःशासन दिनार 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 तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे थांबलो लाईट का रे काय म्हणता बघा मुकुट पडलो पण नाटक धरलो पहिला वाक्य झाला नाही तोपर्यंत नाटक धरलो दिसलो वाक्यात नाटक धरलं नाही बघा जरा जोरात बोल भलका जोरात बोल बाबा बाबा त्या पण हा अजून जा आता वाक्य बोल बापाशी लावलेल्या कलमाचे आंबे मुसतो वाक्य म्हण बोल सरळ सरळ वाकडी पडली बघ याद एक पांढरटे दिसत बघ कुलटे सत्वे चंदाने पांचाली
माझं बरं सगळे अपमान होत असताना तू माझ्यावरती भीती 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 आपण चावी लावलेलास काय फिदी फिदी हसली होतीस ना भोग आपल्या कर्माची फळे वाचलंय मी आता वस्त्ररंग होता होता वाचला आता पुढचं बघा पुढच्या आता माका वाटतं सगळे संपले तो काका पण आता कंटाळले 2-3 बाकी असतील कोण असत आता असं तुमचा अंदाज दुर्योधन झालो दुःशासन झालो बालका तू हस कोण तुम्ही मला ओळखूक नाही अरे ओळखूकच नाही म्हणून विचारतो तुम्ही मला करा ओळखूक नाही अरे आवश्यक तुका आम्ही कोण ओळखूक नाही तुम्ही मला वाईट ओळखूक नाही अरे माझ्या बापसा नाही ओळखू ओ मिस तो अरे पण तू हस कोण मी 100 कौरव 100 कौरव मग इतक्या उशिरा किती येईल मी 100 होय ना उशिरा येईल वेळ लागलो ना 1 पासून 99 आणि 100 मॉडिफाय होऊन येलो एका कपडे होते एका जीन्स आणि शर्ट काही घटापणा केस होते काही अडकला बोल तुझी वाक्य काय येत होता नका अभ्यासात बसूचा अभ्यास होय मग अरे पण कौरव अभ्यास घईना करीत होतो आधी 10वी ना हा 100 वाला असं मस्त पुढचा कोणा एक राहिला हो हा पराक्रमी कपटी महाभारतात तो एकदम कपटी माणूस कोण हा माहिती आहे तुला हो शकुनी त्याच्या भूमिकेत येता आपलो प्रथमेश तानवडे ये काय पण मेला मास्तराचा दिग्दर्शन डायरेक्ट माझ्या दुसऱ्याकडे दिसता सगळ्यांना वाटतं मी द्रौपदी अरे पण तुमका काय गावणार ना फस्याल मेल्यानो फस्याल क्या म्हण येऊच्या आधी विसरलो अरे मी तुला किती आठवला बोट बाबा जीतम
आय 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 आय. अरे मेल्या झाला तरी का पोटात कळली. अरे पण काय झाला तरी काय कळ येऊ. पाताड्यांच्या फणसाचे घरे गोड होत्या. अरे पण त्याच्यावर पाणी पियाला अशी. पण आता त्यावर उपाय काय करू तो? आता त्याच्यावर उपाय आणि तो पण अशा वेळी. हा माझ्याकडे एक इडी आहे. इडी इडी नको, छोटो बोलतोय का? मोठो आद्य छोटो गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक ओव्याची विडी आहे. देवा देवा तीच देवा. आता माचीस घे तात्यांकडनं. माचीस माचीस माचीस. माझ्या हेली एवढं दिलं वाट्या मान. म्हणतोय हे राजा, हे राजा, हा? हे राजा. अरे राजा कायचा भय. सांगू ना सांगा सांगू लो. हे राजा, हा तुझे धोतर जिंकले. काय? शिरा पडली याच्यात तुला चुकला काय? हे राजा, हा? तुझे राज्य जिंकले, वा. तुझे धने जिंकले. अरे रे 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 रे. अरे धने जिंकलेस ना. आता एक काम कर. येणार उद्या मंगळवारचो बाजार आहे. सगळे धने असे गोळा कर. बाजारात. अरे मेल्या शकुनी मामा काय त्या धन्याचो व्यापारी. अरे धने म्हणजे संपत्ती. अरे संपत्ती म्हणजे पैसा. काय कापण नाही. अरे पैसा म्हणजे मनी. हे राजा, हा तुझे राज्य जिंकले, वा. तुझे धन जिंकले, हा तुला तुझ्या बंधूंसहित जिंकले. हा. हे बघ राजा, दान टाकले. हे बघ राजा, दान टाकले. अरे किती वेळा. दान टाकले. तो खोबऱ्याकडे जाता. आणि पोटात दुखता म्हणता माझ्या. मास्तर सगळ्या पात्रांचा परिचय झालो. हो असं कसं परिचय झालो. मग? एवढं खर्च करून ती मुंबईतून नटी आणला. ती का बघू नको. बोलवा पटकन काय ते बोलवा. गोप्या त्या नटी घेऊन ये रे बाबा. पप्या, आय माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. आय आता सगळेच उठा. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्की बजाऊं क्या. अरे पहिले आपली नटी कया. नदी गेली पळो. अरे कशी पळवताय. कशी म्हणजे नदी पळून गेली मग वस्त्रांग कोणाचा करायचा? राजाचा की मास्तरांचा? अरे पण तुझा काहीतरी वस्त्रांग कोणाचा तरी करू हवा. तात्या ह्या पोरान मात्र आपली इज्जत वाचवला ना. कमी शिकला म्हणून काय झाला? बघलाच मंडळीनो, आम्ही करूक गेला काळ आणि या पोराने नाटकाचे 3 फेऱ्या वाजून टाकले. असं करता करता ह्यांनी पुरा नाटकाचाच वस्त्रण करून टाकलेला. धन्यवाद मुंबई मंडळ. यानंतर ताबडतोब 40 मिनिटाची फक्त एकांकिका, 3 स्त्री पात्री, 10 वाजून 10 मिनिटं, 10 वाजून 10 मिनिटं, फक्त 40 मिनिटाची एकांकिका आहे ही. श्री समर्थ कृपा रंगमंच देवगड ही फक्त 40 मिनिटाची एकांकिका शिल्लक आहे. ती ताबडतोब आम्ही चालू करत आहोत. 3 स्त्री पात्री असलेली ही एकांकिका आपल्यासमोर सादर करीत आहे श्री समर्थ कृपा रंगमंच देवगड. लोक हो
मंडळी अजूनपर्यंत जशी साथ दिला तशीच आम्हाला साथ द्याल अशी अपेक्षा करतोय. कृपया स्टेजवर बसल्यात त्यांनी थोडी वेळ खाली व्हायचं आहे. स्टेजवरची मंडळी थोडी खाली व्हा जेणेकरून